मनोज जरांगेंना आझाद मैदानात 1 दिवसाची आंदोलनाची परवानगी, अटी आणि शर्तींसह पोलिसांकडून परवानगी मंजूर। सर्व नियमांचं पालन करणार, बेमुदत आंदोलन 1 दिवसाचं नसेल। आंदोलनाच्या परवानगीबद्दल मनोज जरांगेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या निवासस्थानी, राज ठाकरेंच्या गणरायाचं घेतलं दर्शन। उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंच्या शिवतीर्थावरती गणेशाची आरती। गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे सहकुटुंब पहिल्यांदा शिवतीर्थावर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी बाप्पा विराजमान। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सहकुटुंब लाडक्या गणेशाची आरती, ढोल ताशांचा गजर आणि बाप्पा मोरयाचा जयघोष। राज्यातली नेते मंडळीही बाप्पांच्या भक्तीत मग्न। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडेंच्या घरी बाप्पा विराजमान। लालबागच्या राजाच्या आरतीसाठी लोटला गणेश भक्तांचा महासागर। पहाटेपासूनच लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी लोटली गर्दी। मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती अशी ओळख असलेल्या जीएसबी गणपतीची दिमाखात प्राण प्रतिष्ठापना। यंदा गणरायाला 69 किलो सोनं आणि 365 किलो चांदीची आभूषणं। पुण्यातही गणेशोत्सवाची धूम, मानाच्या 5ही बाप्पांची प्रतिष्ठापना, जल्लोषात बाप्पाचं स्वागत। धुळे शहरातील पहिला मानाचा गणपती म्हणून मान्यता असलेल्या खुनी गणपतीची भक्तिभावे स्थापना करण्यात आली। 130 वर्षाची सार्वजनिक गणेश उत्सवाची परंपरा असलेला खुनी गणपती हा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली। पारंपरिक पद्धतीनं मंत्रोच्चार करत बाप्पाची स्थापना करण्यात आली। गणेशोत्सव काळात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे। भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन मंदिर समितीच्या वतीनं करण्यात आलं। बीडच्या आष्टी तालुक्यातील नागतळा गावातील गणेश गडावर गणेशोत्सव साजरा केला जातो। गडाचे महंत काशीनाथ महाराज यांच्या हस्ते गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली। या ठिकाणी पुढील 10 दिवस कीर्तन भजनाचं आयोजन केलं जातं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरातील मसूरकर कुटुंबीय स्वातंत्र्य काळापासून त्याच्याही आधीपासून एकत्र कुटुंब पद्धतीनं गणपतीचं पूजन करतात। 78 वर्षांची परंपरा लाभलेल्या सावंतवाडीतील मसूरकर कुटुंबात आजही तितक्याच उत्साहानं गणेशोत्सव साजरा केला जातो। कोकणात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते। यासाठी सुमारे 3 लाखापेक्षा जास्त गणेश भक्त मुंबईहून कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दाखल झाले। घरोघरी बाप्पाचं आगमन होत आहे। मुंबईतील श्रीमंत गणपती मंडळांपैकी एक म्हणजे वडाळ्यातील जीएसबी गणपती। या गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे। यंदा मंडळाचं 71वं वर्ष आहे। यंदा गणपती बाप्पाला 69 किलो सोनं आणि 365 किलो चांदीचे आभूषण चढवण्यात आले। तर भाविक, स्वयंसेवक, मंडप आणि बाप्पाच्या आभूषणाचे मिळून 475 कोटींचा विमा उतरवण्यात आला। जळगावमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलाय। शहरामध्ये विविध सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुका निघाल्या, बाजारपेठा सजल्या, त्यामुळे सर्वत्र उत्साहाचं आणि मंगलमय वातावरण अनुभवायला मिळतंय। सोलापुरात 125 वर्षापूर्वीच्या मानाच्या कसबा गणपतीची भव्य मिरवणूक निघाली। सोलापुरातील कसबा गणपती हा मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो। पारंपरिक वाद्यांसह लेझिमच्या तालावर बाप्पाचं जल्लोषात स्वागत केलं जातं। विदर्भातील अष्टविनायकात स्थान असलेला आणि दाढी मिशी ठेवणारा ज्येष्ठ गणपती म्हणून भंडारा शहरातील भ्रूशुंड गणेशाचं जागृत देवस्थान सर्वदूर प्रसिद्ध आहे। वैनगंगा नदीच्या काठावर बसलेल्या भंडारा शहरातील मेंढा परिसरात भ्रूशुंड गणेश मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये श्री गणेशाची 8 फूट उंच आणि 4 फूट घेराव असलेली सुंदर आकर्षक मूर्ती आहे। तब्बल 183 वर्षांची परंपरा असणाऱ्या सांगलीमधील श्री गणपती पंचायतन संस्थांच्या शाही गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली।
प्रारंभी मुख्य गणेश मंदिरापासून शाही गणपतीची पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. जळगाव महानगरपालिकेच्या मानाच्या गणपतीची भक्तिमय वातावरणात मिरवणूक निघाली. ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषा परिधान करत गणपती बाप्पाचा जयघोष करत मिरवणुकीमध्ये जळगाव महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. चंद्रपूरमध्येही गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला. ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत ठिकठिकाणी बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. लालबागच्या राजाच्या चरणी भक्तीचा महासागर लोटला. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली, तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक लालबागच्या चरणी लीन होण्यासाठी दाखल झाले. राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाची भाविकांकडून आरती करण्यात आली. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर सजवण्यात आलं आहे. सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण दिसून येतंय. मुंबईसह अवघा महाराष्ट्र गणरायाच्या भक्तीत दंग झालेला आहे. चिंचपोकळीचा चिंतामणी मोठ्या थाटात सजलाय. चिंचपोकळीच्या चिंतामणीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. भाविकांकडून चिंचपोकळीच्या चिंतामणीची आरती करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बाप्पा मोरयाचा गजर सुरू आहे. पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाची आरती करण्यात आली आहे. यावेळी मुख्य मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली. आकर्षक फुलांच्या रथातून श्रींची आगमन मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात पुण्यनगरी दुमदुमली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची थाटामाटात आगमन मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीला गणेश भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पुण्यात भाऊसाहेब रंगारी गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. संबळवादन करत बाप्पाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. विश्वगर्जना पथकाकडून संबळवादन आणि शंखनाद करण्यात आला. भाऊ रंगारी गणपतीच्या मिरवणुकीमध्ये कलावंतांचा ढोल ताशा पथक पाहायला मिळालं. मिरवणुकीमध्ये अनेक कलाकार सहभागी झाले. पुण्यातील भाऊ रंगारी गणपतीच्या आगमन मिरवणुकीमध्ये मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं. लाठीकाठी, मल्लखांब यासह विविध खेळांचं सादरीकरण या ठिकाणी करण्यात आलं. पुण्यात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला. पुण्यातील गणपती मिरवणुकीमध्ये मर्दानी खेळांची प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. दांडपट्टा, तलवार खेळत तरुण तरुणींनी आपल्या कलेचं प्रदर्शन केलं. पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची आगमन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. पारंपरिक वाद्यांमध्ये आगमन मिरवणुकीचा सोहळा रंगला. पालखीतून कसबा गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. पुण्याचा मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाच्या वतीनं मिरवणूक काढण्यात आली. मंडळाचं यंदाचं 133वं वर्ष आहे. तर या मिरवणुकीमध्ये आढाव बंधूंचे नगारा वादन, न्यू गंधर्व ब्रास बँड, शिवमुद्रा ढोल ताशा पथक, ताल पथक, विष्णुनाथ शंख पथक सहभागी झाले. पुण्यात मानाच्या 5व्या केसरीवाडा गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पारंपरिक पद्धतीनं मिरवणूक काढत विधिवत पूजन करत जल्लोषात बाप्पाची स्थापना करण्यात आली. मुंबईत गिरगावचा राजा थाटामाटात विराजमान झाला. गिरगावच्या राजाचं यंदाचं 98वं वर्ष आहे. यावर्षीही पर्यावरणपूरक बाप्पाची मूर्ती आहे. तर बांबूपासून सजावटही पर्यावरणपूरक करण्यात आली आहे. नागपूरच्या गणेश टेकडी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. पहिली आरती घेण्यासाठी भक्तांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या. नागपूरच्या सीए रोडवरील संती गणपतीची उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. यंदा संती गणेशोत्सव मंडळानं जगन्नाथपुरीचा देखावा साकारलाय. 11 फूट उंचीच्या आकर्षक बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना इथं करण्यात आली आहे. नागपूरच्या राजाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. नागपूरचा राजा हे नागपुरातील प्रसिद्ध गणेश मंडळांपैकी एक आहे. मागील 30 वर्षांपासून भाविकांचं श्रद्धास्थान बनलंय आणि या गणपती बाप्पाची उंची दरवर्षी 1 इंचानं वाढवली जाते. यासोबतच दरवर्षी बाप्पाला एक सुवर्ण अलंकार सुद्धा वाढवला जातो.
घरोघरी गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवण्यात आले. कोल्हापूरच्या रोहिणी शिंदे यांनी उकडीचे मोदक, खजूर आणि सुका मेवा मोदक, त्याचबरोबर ड्रायफ्रूट मोदक, खव्याचे मोदक असे वेगवेगळ्या पद्धतीनं मोदक बनवतात. आता पुढचे 10 दिवस लाडक्या बाप्पाचा उत्सव असणार आहे. कोल्हापुरात गणेश मंडळांसह घरोघरी बाप्पाची प्रतिष्ठापना होतीये. तर बाप्पाच्या आगमनानं घराघरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. कोल्हापूरच्या पुलगल्ली तालीम मंडळाची आकर्षक अशी मूर्ती लक्षवेधी ठरतीये. निसर्गवेलींनी आच्छादलेल्या स्वरूपात ही मूर्ती आहे. ती चर्चेचा विषय बनली आहे. उमा टॉकीज परिसरामध्ये हे मंडळ आहे. मूर्तीची प्रतिष्ठापना या ठिकाणी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे सुद्धा बाप्पाच्या चरणी लीन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. उद्धव ठाकरेंनंतर सीएम फडणवीसांनी शिवतीर्थ निवासस्थानी बाप्पाचं दर्शन घेऊन प्रार्थना केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊत यांनीही भेट दिली. राऊत यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बाप्पा विराजमान झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बाप्पाची आरती करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील किसान नगर इथल्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. यावेळी शिंदेंनी बाप्पाची आरती केली. मंत्री गिरीश महाजन यांच्या सेवा सदन या शासकीय निवासस्थानी बाप्पा विराजमान झाले. मंत्री गिरीश महाजन यांनी मनोभावे बाप्पाची आराधना केली. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर इथल्या निवासस्थानी बाप्पाचं आगमन झालं. फुलांच्या गाभाऱ्यात शाडूची मूर्ती स्थापन करण्यात आली. यावेळी मुनगंटीवार यांनी सिंदूर लेपन केलं. तर जनतेच्या कल्याणासाठी कार्य करण्याची शक्ती दे अशी मनोकामना मुनगंटीवार यांनी बाप्पाचरणी केली. काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले. वरोरा इथल्या घरी त्यांनी कुटुंबासमवेत गणेशाची स्थापना केली. घरचा गणेशोत्सव दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी सुरू केलेली परंपरा आहे. आज त्यांची प्रकर्षानं आठवण होते अशी भावना प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या भुसावळ इथल्या निवासस्थानी गणरायाची स्थापना करण्यात आली. बाप्पाची विधिवत पूजा करत मंत्री सावकारे सपत्नीक बाप्पाचरणी लीन झाले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपुरातील निवासस्थानी बाप्पाचं आगमन झालं. बाप्पासाठी आकर्षक पद्धतीनं पर्यावरणपूरक सजावट करण्यात आली. हिरव्या पानांचा वापर करून सजावट करण्यात आली. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या मुंबईच्या मलबार हिल इथल्या निवासस्थानी गणरायाची विधिवत पूजा करत स्थापना केली. यावेळी त्यांनी बाप्पाचरणी प्रार्थना केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या घरीही बाप्पाची स्थापना करण्यात आली. कुटुंबासमवेत त्यांनी सिद्धिविनायकाच्या रूपातील मूर्तीची स्थापना करत प्रार्थना केली. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं. विघ्नहर्त्या गणरायाची दिमाखात प्रतिष्ठापना करण्यात आली. राजकीय नेत्यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालंय. सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या घरी बाप्पा विराजमान झालाय. जल्लोषात बाप्पाचं स्वागत करण्यात आलं. निलेश राणे आमदार व्हावेत यासाठी सिंधुदुर्ग राजा चरणी चाकडं घालण्यात आलं होतं. याची पूर्तता झाल्यानं सिंधुदुर्ग राजाच्या चरणी सोन्याचा पाय अर्पण करण्यात आला. निलेश राणे यांच्याकडून नवसाची परतफेड करण्यात आली.